जरी असला, मित्र पक्ष जरी असला, हे त्यांच्या परीने काम करतील. आम्ही आमच्या पद्धतीने तुम्हाला जिंकून दाखवू ही दाखवणारी ही निवडणूक आहे. जो उमेदवार असेल तो आपला आहे. कशासाठी दिलं? हा शिवसेना पक्ष 50 पैकी 32 जागांवर आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे. आमदार आम्ही आहोत आणि जो आमदार आहे तो त्या त्या विभागाचं आपलं नियोजन करत असतो, विकासाचं नियोजन करत असतो. कलेक्टर मॅडम आज आहे, कोणी कलेक्टर बसले, कोणी जिल्हा परिषद सीओ बसले. साहेब तुमच्या मतदारसंघात काय काय हवं आम्हाला सांगा. पहिलं बैठक आम्हाला घ्यावं लागतं, पहिलं बैठक आम्ही घेतो आणि मग ते बाकीचे घेत असतात. म्हणून अशी चूक तुम्ही करणार नाही, त्या गोष्टीची खात्री माझ्या मनामध्ये आहे. पण उद्याचं चित्र हे शिवसेनेसारखं, उद्या तुम्हाला जर वाटत असेल की शिवसेना तुमचं काम करू शकेल तर भरघोस मताने आमच्या उमेदवाराला तुम्ही मत दाखवा. कारण निवडणूक काही सोपी नाही. आज जरी असं वाटत असलं नियोजन आमच्याकडे सर्वात चांगलं आहे, 100% आहे. आणि उद्या जिल्हा परिषद पंचायत समितीवर 100% शिवसेनेचाच भगवा पडणार ही माझ्या मनामध्ये शंका आहे. पण कोणी गाफील राहू नका, कोणाला एकाला उमेदवारी मिळाली म्हणून दुसरे पण उद्या ते येतील, काही ना काहीतरी आमिष घेऊन येतील, काही ना काहीतरी तुम्हाला सांगून जातील. विरोधक सांगून जातील, पण जे कोण उमेदवार तुम्हाला सांगून जातील की आम्ही अमुक तुम्हाला पैसे वाढवून देऊ, आम्ही अमुक माझ्याकडून तुम्हाला हे मी तुम्हाला देऊन जातोय, त्याचा उपयोग काही होणार नाही. त्याचा उपयोग काही होणार नाही. कारण का जिल्हा परिषद 100% शिवसेना काढणार म्हणजे काढणार. एवढा आज तुम्हाला खात्री नाही. हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण मी तुम्हाला 100% सांगतोय. आज वातावरण बघा, हे दत्ता सामंत साहेब बोलले ते खरं आहे. आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एवढे मोठे कार्यक्रम जे कोण घेते ते फक्त शिवसेनाच घेते. तुम्ही बघा तिकडे प्रवेश होत आहे, तुम्ही बघा तिकडे अनेक पक्षातली लोक आज माझ्याकडे येत आहेत, माझ्याकडे म्हणजे आमच्या शिवसेनेत येत आहेत. ते कशासाठी येतात? त्यांना विश्वास आहे की इकडे गेल्यावर आपले प्रश्न सुटतील, इकडे गेल्यावर आपल्याला न्याय मिळेल, इथे कोणावर अन्याय होणार नाही, इथे आपल्याला वागणूक चांगली मिळेल. हा विश्वास त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे अनेक पक्षातले हो आम्हाला काय करावं लागत नाही. सामंत साहेब नुसते गाडी जरी फिरले तरी लोक प्रवेश करायला आमच्यामध्ये तयार होतात. काही करावं लागत नाही. हा विश्वास निर्माण केला तो सन्मान्य आमच्या शिंदे साहेबांनी केला, बाकीचा आमच्या या सगळ्या संघटनेच्या लोकांनी केला. आता तो विश्वास उद्या आम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काम करून दाखवायचं आहे. मी तुम्हाला सांगतो 27 वर्षाची जिल्हा परिषद राणेसाहेबांनी टिकवली ना, जो एक दर्जा मिळून दिला जिल्हा परिषदेला, तो दर्जा आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही तोच दर्जा मिळवून देऊ, एवढं मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो. त्या जिल्हा परिषदेचं नाव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करू. कुठेही आपले जिल्हा परिषदेचे सदस्य गेले, कुठल्या अभ्यास दौऱ्यासाठी गेले, तुम्ही कुठून आलात, आहे सिंधुदुर्गातून आले, त्यांचा मान आता जिल्ह्यामध्ये वाढून देऊ अशी जिल्हा परिषद शिवसेना चालवते. कारण का आम्हाला राणे साहेबांनी आशीर्वाद दिलेला आहे की जा निलेश तुझा पक्ष वाढव, तू हा शिवसेनेचा आहे तर शिवसेनाच वाढली पाहिजे. आणि त्या कारणासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. कोणतरी येऊन काहीतरी सांगेल, कुठल्या कोणाच्या बोलण्यामध्ये येऊ नका. आपल्याला शिवसेनेला जिंकवायचं आहे आणि ते का जिंकवायचं तर तुमच्या हितासाठी. उडान मालवण जिंकला पाहिजे, सावंतवाडी मतदारसंघ जिंकला पाहिजे, कणकवली मतदारसंघ जिंकला पाहिजे. याच्यासाठी आपल्याला शिवसेनेला इकडे जिंकून द्यावं लागेल. आम्हाला त्याच्यातून काही मिळवायचं नाही. 27 वर्षापैकी तुम्ही कोणालाही अध्यक्षाला विचारा, अनेक सदस्य झाले, कधी निलेश राणे जिल्हा परिषदेच्या पायरीवर चढला कधीच नाही. पण कामं ही लोकांची पाठवली, लोक ही जिल्हा परिषद पाठवली ह्याच्यासाठी की जाऊन तिथे कामं झाली पाहिजे. तो उंबरठ्यावर उभा राहणारा जिल्हा परिषदेच्या तो जो माणूस जाईल आपलं काम करायला, त्याचं काम करूनच तो बाहेर निघाला पाहिजे. अशी जिल्हा परिषद आम्ही तुम्हाला काम करून दाखवतो, काम तशी चालवून दाखवतो. तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा, तुम्ही फक्त 100% आशीर्वाद ठेवा. ही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, येणाऱ्या सगळ्या निवडणुका शिवसेना 100% जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या विश्वासावर जिंकेल, तुमच्या विश्वासावर जिंकेल. तुम्ही फक्त आज जसं आमदारकीला मला साथ दिली, 10 महिन्यामध्ये 11 महिन्यामध्ये निलेश राणे चांगलं काम करतोय एवढं फक्त मला ऐकायला मिळतं. कारण का मी प्रामाणिकपणे काम करतो. तुमच्या मतदारसंघामध्ये, आपल्या मतदारसंघामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जे मंत्र्यांना एक सवय लागली होती, उडान मालवण नाही पाठवलं तरी चालेल, कुठे हा मतदारसंघ नाही दिलं तरी चालेल, ती बदलून टाकली. ते चित्र मी बदलून टाकलं. आता उडान मालवणला डावलून कुठलाच
मंत्रालयाचा अधिकारी हिम्मत करणार नाही असं वातावरण त्या सभागृहाच्या माध्यमातून तयार आहे. तुमचा आमदार जर तुम्ही निवडून दिला, जेव्हा त्या सभागृहात उठतो कोणी आपल्या नादाला लागत नाही, नादाला लागू शकत नाही. ही ताकद तुम्ही मला दिली. उद्या तीच ताकद मला वापरून ह्या मतदारसंघासाठी जे काय करता येईल, जेवढं काय करता येईल, महाराष्ट्राच्या नकाशावर टॉप 5 मतदारसंघांपैकी हा मतदारसंघ आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यासाठी गडबड तुम्ही साथ द्या. आजपर्यंत दिलीच आहे. कधी नव्हे ते तिन्ही राणे आज कुठल्या ना कुठल्या सभागृहात आहेत. आमचे राणेसाहेब खासदार आहेत. आम्ही दोन्ही भाऊ आज इथे आमदार आहोत. एवढं जे तुम्ही आमच्यासाठी केलं, कुठल्याच मतदारसंघामध्ये असं चित्र नाही की एका कुटुंबातले तिघही राजकारणामध्ये लोकांमधून निवडून आले, असं एकही कुठे चित्र नाही काही जिल्ह्यामध्ये. हे तुम्ही शक्य करून दाखवलं. म्हणून निलेश राणेच्या अवकाशात जेवढं असेल तेवढं 100% तुमच्यासाठी अस्तित्वात आणण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं 100% सगळं करतात. आता पण जे काही सामान साहेबांच्या माध्यमातून जे काही शब्द देण्यात आले, माझ्या माध्यमातून असतील, दादा साहिल असेल, दीपक कारकर असेल, संजय पडते असतील, पडते मॅडम असतील, निवडणुकीच्या माध्यमातून जे जे काही शब्द देण्यात आले ते 100% एका पाऊस संपला जसं सामंत साहेब बोलले, 100% तुम्हाला ती कामं करून दिली आणि आमच्याकडे देतील. तुम्ही मनामध्ये शंका ठेवू नका. या मे महिन्यापर्यंत ही सगळी कामं पूर्ण झालेली असतील एवढं मी तुम्हाला 100% खात्री देतो. आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद दिले असे मी समजतो. आणि पहिली सभा ही धुमधडाक्यात झाली म्हणून पावशी विभागाच्या आणि आमच्या तालुका प्रमुखापासून, आमच्या दादा साहेबांपासून, आमच्या सगळ्या सहकार्यांनी मी मनापासून त्याचं कौतुक करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.